महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधले। विशेषतः पुण्याच्या विमाननगरला जी आपण कारवाई केली होती, सभापती महोदय, ह्या मुळात ही कारवाईच ही पोलीस विभागाने तिथे त्यांच्या गुप्तचर यंत्रणेमार्फत एक डमी ग्राहक तयार करून त्यांनी तिथे तो छापा टाकला होता आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे ती कारवाई तिकडे झालेली आहे। आणि म्हणून परंतु ह्या कारवाईच्या अनुषंगाने एक बाब लक्षात येते की ज्यावेळेस अशा स्पा सेंटर्सवरती वगैरे आपण कारवाई करतो, बऱ्याच वेळा तिथे परदेशी नागरिक तिकडे आढळतात आणि काही प्रमाणात तिथे जे ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये जी काही गुन्हेगार जे ॲक्टिव्ह आहेत त्यांच्यामार्फत तिकडे अशा पद्धतीने महिलांचं तिथे जे काही शोषण होतं ते केलं जातं। आणि एकंदरीत स्पा सेंटर्सच्या परवानगीच्या बाबतीत जसा आपण इथे उल्लेख केलेला आहे की त्यांना फक्त शॉप अँड एस्टॅब्लिशमेंटची परवानगी मिळाली की त्यांना गुमास्ता लायसन्स मिळालं की त्या ॲक्टच्या अंडर त्यांना तिथे परवानगी प्राप्त होते आणि तिकडे ते व्यवसाय करत असतात। एकंदरीत ह्याचं प्रमाण पाहता आपण जे आपल्या उत्तरामध्येच ते आपण आकडेवारी देखील मेन्शन केलेली आहे, किती स्पासवरती आपण 2025 आणि 2026ला आपण कारवाई केलेली आहे। परंतु अध्यक्ष सभापती महोदय, ह्याची व्याप्ती बघता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ह्याच्यामध्ये महत्त्वाचे निर्देश हे मागच्या वर्षी दिले होते आणि स्पा सेंटर्सना परवानगी देण्याच्या बाबतीमध्ये एकंदरीत नगरविकास विभाग असेल, जर का ग्रामीण भागामध्ये असेल तर ग्रामविकास विभाग असेल, तर अशा विविध विभागांना सोबत घेऊन ACS होम यांच्या अंडर एक समिती स्थापन केली होती आणि स्पा सेंटर्सना परवानगी देत असताना नक्की नियमावली काय असली पाहिजे ह्याचा अहवाल आपण हा मागवलेला आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे तो लवकरच सादर देखील होईल आणि ही आपण नियमावली तयार करतोय आणि ह्यापुढे भविष्यामध्ये स्पा सेंटर्सना फक्त शॉप अँड एस्टॅब्लिशमेंटच्या अंडर परवानगी न देता त्यांना गृह विभागाची NOC असणं किंवा स्पा सेंटर्सना परवानगी मागत असताना कुठले निकष त्यांनी पाळायचे आहेत किंवा स्पा सेंटर चालवत असताना त्यांनी कुठले निकष पाळायचे आहेत ह्याची सगळी बंधनं ही त्याच्यामध्ये असतील। म्हणजे एकंदरीत नियमावली आपण ही तयार करतो जेणेकरून भविष्यामध्ये ज्या महिला तिकडे येतात त्या कुठून आलेल्या आहेत त्यांची सगळी माहिती असणं हे सगळं आणि आरोग्य विभागाला देखील ह्याच्यामध्ये आपण त्यांचा देखील अहवाल आपण मागवतोय। एकंदरीत स्पा सेंटर्सच्या बाबतीमध्ये आपण ही नवीन नियमावली आपण तयार करतोय आणि पुढच्या मला वाटतं 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये ही नियमावली तयार देखील होईल आणि ते आपण राज्यामध्ये लागू करू। एकंदरीत ह्यामध्ये अजून एक सूचना आम्ही आज केलेल्या आहेत की ज्यावेळेस आपण इथल्या असलेल्या महिलांवरती कारवाई करतोय, आता उदाहरणार्थ जी विमाननगरची कारवाई आहे तिकडे काही थायलंडच्या देखील महिला होत्या, मग या आल्या कुठून, ह्यांना इथे कोणी आणलं, त्यांचे एजंट कोण आहेत, त्या एजंटपर्यंत पोहोचा आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। कारण ही शेवटी ह्युमन ट्रॅफिकिंगच्या अंडर आपण या केसेस दाखल करतोय खऱ्या, परंतु ह्याला मुळापासून आपण उखडलं पाहिजे आणि म्हणून विमाननगरच्या केसमध्ये आपण जो मॅनेजर आहे तोच एजंट होता, त्यांनीच त्यांना इथे आणलं होतं। तर तशाच पद्धतीने ज्या राज्यामध्ये कारवाई होतील त्याच्यामध्ये मूळ म्हणजे ज्यांनी ह्यांना परदेशातून किंवा भारतामधून कुठूनही त्यांना इथे आणलेलं असेल त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि हे पूर्ण रॅकेट हे आपण उधळून काढण्यासाठीच्या त्यांच्या मुळापर्यंत पोहोचणं आवश्यक आणि त्या दृष्टीने कारवाई करण्यात येते।